त्या आम्ही कानाकोपऱ्यात ठेवतो. हां, कारण रोज तर साड्या मी नाही घालत नाही, किंवा जे काही फेस्टिव्ह वेअर जे काय असेल ते सगळं असतं वर. जेव्हा केव्हा सण येईल तेव्हा खरंच खूप छान संधी असते मला मस्तपैकी तयार व्हायची. तर मग आज संक्रांती आहे, तर तयार होऊन तर बनतंय ना. तर मंडळी, सणासुदीच्या दिवसाला कानाकोपऱ्यातून निघतात साड्या. एरवी वापरात नसलेले जे कपडे असतात ते आम्ही कानाकोपऱ्यात ठेवतो. अरे कहना क्या चाहते हो? हां, कारण रोज तर साड्या मी नाही घालत नाही, किंवा जे काही फेस्टिव्ह वेअर जे काय असेल ते सगळं असतं वर. जेव्हा केव्हा सण येईल तेव्हा खरंच खूप छान संधी असते मला मस्तपैकी तयार व्हायची. तर मग आज संक्रांती आहे, तर तयार होऊन तर बनतंय ना. आणि माझी नवरी आहे ना, ही मला साडी दिलेली होती, जी की मी एकदाही घातलेली नाही आहे. आणि आज संक्रांती आहे, ब्लॅक कलरची साडी आहे, तर खरंच खूप छान दिवस आहे आज. तर ना, हा जो ब्लाऊज आहे ना, हा माझ्या जाऊबाईने शिवलेला आहे आणि खूप सुंदर शिवला आहे तिनं. मी तिला काहीही सांगितलं नाही की मला असा शिव तसा शिव, पण तिने डिझाईन वगैरे केलेली आहे, छान आहे. आणि आता घालणार आहे बघू. संक्रांती स्पेशल साडी घातल्यावर माझी राणी किती छान दिसते. खूप दिवसांनी साडी घातली ॲक्च्युली, त्यामुळे चांगलं वाटतं ते, नाही तर नाही वाटलं असतं. हे चेंज करायच्यात ना. पूजा, तुला पाहिल्यावर मला आता काय वाटतं माहिती आहे का? काय वाटतंय? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय ग, तुझं नाव काय ग. मी एकदम सुरात नाही गायलं का सांग? कॉपीराइट्स येतील म्हणून. होय काय? बरं, दोघं नवरा बायको तयार झालेले आहेत, हा, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आणि हे बघा, मी ऑनलाईन मागवलेले होते आर्टिफिशियल. जी मी ज्वेलरी घातलेली आहे ती मी इंडियामधून घेतलेली होती, पण त्यांचं इन्स्टा पेज देखील आहे. जर कोणाला हवी असेल नक्की कमेंट करा. पण असं आम्ही आज रेडी झालेलो आहोत. तर अरे ते मॅचिंग काढून जरा फोटो पाठवायचे तुमचा. पाठवतो दोघांचा. हो पाठवतो. बारीक म्हणजे फोटो तुमचा बारीक केलाय, त्यामुळे एवढा तर चेहरा दिसतोय तुमचा. हा, ठीक आहे चालतंय. तिळगुळ घ्या तुम्ही पण, गोड गोड बोला. आमचे तिळगुळ खाली आहेत आमचे तिळगुळ. तर मंडळी, आता जस्ट बाबांचा फोन येऊन गेला. तिळगुळ वगैरे द्या, गोड बोला, हे सगळं झालं. खूप खुश पण झाले बाबा, कारण ह्यांचं जे शर्ट आहे, गिफ्ट मला मिळालेलं शर्ट दाखवलं आणि एवढं हे बघा. दिसते ते मला दिसतं ते बघा किती मस्त वाटतंय. मी बॅक, तर हे बघा तुम्ही बघू शकता किती स्लिम ट्रिम दिसायला त्या शर्टमध्ये, ब्लॅक शर्ट आणि व्हाईट पॅन्टमध्ये. वाव, माझ्यापेक्षा बायको माझी खूप सुंदर दिसते. नाही पण आज तुम्हीच खरंच तुम्ही छान दिसताय आज खूप. त्याचं क्रेडिट पण बायकोमुळेच. खुश खूप खुश. ठीक आहे. तर मंडळी, तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ही जी संक्रांत आहे ती तुम्हाला सुखा समृद्धीची, ऐश्वर्याची आणि आरोग्यदायी जावो, हीच आम्हा दोघांकडून ईश्वरचरणी प्रार्थना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. तर हा आहे मंडळी आमचा संक्रांती स्पेशल लुक, ब्लॅक मॅचिंग. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ना. हो, कमेंट करून सांगा. हो. आता आम्ही जातोय पूजा करायला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणार. तर जसं मी म्हटलेलं
ही भाजी वगैरे भोगीची बनवलेली आहे. तर मी काय काय सगळं बनवलेलं आहे ते दाखवते. एक म्हणजे भोगीची भाजी बनवली आहे ही मिक्सवाली, त्याच्यानंतर शेवईची खीर बनवले, पापड आहेत, इथं आपलं भात आहे, लोणचं आहे आणि तीळ लावून भाकरी आहे. तर असा हा सगळा मेन्यू आहे आजचा. चला आता जेवूया, खूप भूक लागली आता. तर मित्रांनो, खूप आतुरतेने मी वाट बघत होतो या क्षणाची. मगापासून फोटोशूट झाला, खूप वेळ लावला बायकोने माझ्या, पण आता फायनली मी पहिला घास खातोय. बघूया कशी झाली. कशी झाली? छान झालंय. तर मंडळी, आता मी टेस्ट करणार आहे भाजी कशी झाली. छान झालेली आहे. जेव्हा म्हणजे मी गावाकडे जेव्हा होती ना, आई जशी बनवायची सेम तशीच रेसिपी वाटते. म्हणजे आमच्या गावाकडे वगैरे कसं होतं, म्हणजे आता मी पण खेडेगावातूनच आलेली आहे, तर तिथं ना संक्रांतीला सोल्याची भाजी करतात. मे बी काही जणांना माहिती असेल, कारण प्रत्येक भागानुसार भाज्यांचे नावं पण चेंज होतात. पावटा म्हणतात कोणी, आमच्याकडे तर सोले म्हणतात, आम्ही सोले म्हणतो. पण आता ही भाजी इकडे तर सोले वगैरे काही मिळत नाही. पावटा मिळतो मला वाटतं इंडियन स्टोअरमध्ये कुठंतरी, तर एवढा वेळ नव्हता, कारण ते ना एका दिवसात म्हणजे तुम्हाला आधी ऑर्डर करावं लागतं, त्याच्यानंतर 4 नंतर त्यांनी तुम्हाला ते देणार असं असतं. आणि इथल्या स्टोअरमध्ये मला तो भेटला नाही, हे मी सकाळी सांगितलेलं होतं. तर ज्या पण भाज्या होत्या ना त्या मी मिक्स करून बनवल्या आणि खरंच खूप छान अप्रतिम ह्याची टेस्ट आहे. छान आहे. चांगली झाली ना? मस्त होता. तूप ते टाकलंय मी त्याच्यामध्ये आणि काजू वगैरे टाकून घ्यायला. शेवयाची खीर एकदम मस्त, मला आवडते. तुम्हाला आवडते म्हणून शेवयाची केली. आणि अशा प्रकारे आमची संक्रांती इथं साजरी झालेली आहे. तर आता आम्ही जेवतो. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.